सातारा जिल्ह्यातील नीरा नदीकाठी वसलेलं फलटण तालुक्यातील कांबळेश्वर हे गाव आणि कांबळेश्वरच्या पूर्वेला गावाच्या बरोबर 1 किलोमीटर वसलेलं हे भिवाई देवीचं मंदिर. ह्या मंदिराला खूप मोठा इतिहास आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणाहून भक्त भिवाई देवीच्या दर्शनासाठी येणारे भक्त हे मुख्यतः धनगर समाजातील दैवत समजलं जातं. मात्र या ठिकाणी सर्व जाती आणि धर्माचे लोक देखील दर्शनासाठी येत असतात. साधारणतः हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते, ज्या ठिकाणी 3 ते 4 लाख भाविक यात्रेसाठी येत असतात. भिवाई देवी सध्या गटकच्या तीर्थक्षेत्र या शासनाच्या प्रवर्गातील देवस्थान असून अतिशय शांत आणि रम्य असा परिसर आहे. या ठिकाणी मी संध्याकाळचा आलेला असताना मला शूटिंग करण्याचा मोह आवरला नाही. खूप लोकांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून भिवाई देवीचा बोलबाला हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरच्या तर यात्रेला अजूनही पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर ह्या साईडची अजूनही लोक यात्रेला बैलगाड्या घेऊन येतात. खूप मोठी यात्रा भरते. नीरा नदीच्या काठेच्या ठिकाणी हे वसलेलं देवस्थान आहे. एकदम गावापासून दूर. या ठिकाणी खूप नीरव अशी शांतता असते. मंदिर सोमवार ते रविवार चालू असतं. पुजारी नसतात, पण रात्री मंदिर बंद असतं. मात्र तुम्हाला दर्शनाला कोणीही अडवू शकत नाही. तुम्ही गेट जरी बंद असेल तरी बाहेरून तुम्ही दर्शन घेऊ शकता. असं म्हटलं जातं हे जे एक दुसरं मंदिर आहे नदीकाठच्या पलीकडे, त्या ठिकाणी भिवाई देवी राहत होती. मात्र त्या ठिकाणच्या लोकांकडून तिची सेवा न झाल्याने, म्हणजे ते बारामती तालुक्यातलं भिवाई मंदिर आहे, ती या ठिकाणी नदीच्या अलीकडे येऊन तिने तिचं ठाण मांडलं आणि हे खूप पुरातन असं मंदिर आहे. ह्या मंदिराला खूप इतिहास आहे आणि ह्या मंदिरातील भाविक हे आनंदाने या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात.